क्षयरोगमुक्त भारतासाठी जाणीव जागृती काळाची गरज डॉक्टर महेंद्र चव्हाण। तळोदा येथील राष्ट्रीय छात्र सेना विभाग 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर, राष्ट्रीय सेवा योजना, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा आणि उपजिल्हा रुग्णालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग मुक्त भारत अभियान जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत दलाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। क्षयरोग हा गंभीर संसर्गजन्य आजार असला तरी त्याचे वेळीच निदान, योग्य उपचार, नियमित औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते। क्षयरोगाबाबत समाजामध्ये व्यापक जाणीव जागृती निर्माण करून टीबी मुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी केले। क्षयरोगाची प्रमुख लक्षणे, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचाराचे महत्त्व स्पष्ट केले। 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला राहणे, सतत ताप येणे, रात्री घाम येणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी केले। क्षयरोगाचा संसर्ग प्रामुख्याने हवेमार्फत होतो, त्यामुळे संशयित रुग्णाची वेळेवर तपासणी होणे आणि बाधित रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचाराचा संपूर्ण कालावधी नियमितपणे पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। उपचार अर्धवट सोडल्यास आजार पुन्हा होण्याबरोबरच औषधांना प्रतिकार करणारा क्षयरोग निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो। त्यामुळे लक्षणे दिसताच तपासणी, निदान झाल्यास नियमित उपचार आणि उपचार पूर्ण होईपर्यंत सातत्य हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। आरोग्य विभागाच्या माध्यमातून क्षयरोगाच्या संशयित रुग्णांची तपासणी, निदान व उपचारासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा। तसेच शासनाच्या निकषानुसार पात्र क्षय रुग्णांना उपचारादरम्यान पोषण व इतर आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते। त्यामुळे क्षयरोगाबाबत भीती न बाळगता वेळीच तपासणी करून योग्य उपचार घेणे हाच त्यावर मात करण्याचा प्रभावी मार्ग आहे, असे डॉक्टर चव्हाण यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी भारतातील युवकांनी व्यसनमुक्त राहून सुदृढ समाज निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, तसेच क्षयरोगाबाबतची अंधश्रद्धा, गैरसमज, भीती आणि सामाजिक कलंक दूर करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन केले। युवक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सक्रिय सहभागातून क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य करता येईल, असेही त्यांनी नमूद केले। बाळू पाटील, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, उपजिल्हा रुग्णालय तळोदा यांनी क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, खोकताना व शिंकताना तोंड झाकणे, घरात व परिसरात स्वच्छता राखणे, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक काळजी घेणे, घरात पुरेशी हवा खेळती ठेवणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व स्पष्ट केले। क्षयरोगाचा परिणाम केवळ रुग्णाच्या आरोग्यावर होत नाही, तर त्याचा परिणाम कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर होऊ शकतो। त्यामुळे लक्षणे लपविण्याऐवजी वेळेत तपासणी करून घेणे आणि उपचार पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी श्री सुरेश बागुल तसेच योगिता पाटील, अवैद्यकीय सहाय्यक, कुष्ठरोग विभाग, उपजिल्हा रुग्णालय तळोदा यांनी कुष्ठरोगाबाबतही जाणीव जागृती केली। शरीरावर लालसर किंवा फिकट चट्टे, त्या ठिकाणी संवेदना कमी होणे किंवा बधीरपणा यासारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता कुष्ठरोग विभाग, उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले। यावेळी राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख डॉक्टर RZ यशोद यांनी विद्यार्थी व युवकांशी क्षयरोगमुक्त भारताच्या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिसरात जाणीव जागृती करावी, असे आवाहन केले। क्षयरोगाला हरवूया आणि भारत सशक्त करूया, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिलाय। क्षयरोगाचे परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर निदान आणि नियमित उपचार याबाबत सातत्याने जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करून समाजातील प्रत्येक घटकाला या अभियानात सहभागी करून घेतल्यास टीबी मुक्त भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाच्या माध्यमातून जागरूक नागरिक, निरोगी समाज, क्षयरोग मुक्त भारत असा प्रभावी संदेश देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉक्टर गौतम मोरे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर PV तट्टे, डॉक्टर सुनीता गायकवाड, प्राध्यापक पंकज सोनवणे, प्राध्यापक LN पाटील तसेच राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे कॅडेट्स व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणणाऱ्या व्यक्तीला त्यांनी मदत केली शासनाला, म्हणून त्यांना 500 रुपये त्यांच्या अकाउंटवर आणले। तुमच्यापैकी कुठल्याही विद्यार्थ्याने गावातला कुठला व्यक्ती सरकारी दवाखान्यात आणला आणि त्या ठिकाणी त्यांची तपासणी करून घेतली। तपासणी केल्यानंतर जो तो रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याला आपण गोळ्या औषध सुरू करतो आणि ज्या व्यक्तीने आणलं त्याला प्रोत्साहन म्हणून की बाबा तुम्ही समाजाचं चांगलं काम केलं। एका व्यक्तीपासून 100 लोकांना आजार होणार होता, परंतु तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न केला, म्हणून प्रोत्साहन म्हणून तुमच्या अकाउंटला 500 रुपये हे शासन देतं।
तर असं कोणीही म्हणजे आपल्यापैकी कोणी पण असू शकतं, मी असू शकतो, कोणी असू शकतो, त्याला काही बंधन नाही, बरोबर. तर ही एक शासनाची योजना आहे. तर ते तुम्ही मला आनंद झाला सांगायला की तुम्ही असं तुमच्याही तुमच्या लेवलला प्रयत्न करा. मला वाटतं सगळे विषय कव्हर केले.